नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने तयारीला वेग देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्यानंतर या प्रभाग रचनेच्या संदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या. धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेनंतर या हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला असून तब्बल 605 हरकती दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक हरकती या प्रभाग क्रमांक 4 मधून असून महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये हिंदू मतदारांचा समावेश करण्यात आला असून या ठिकाणी मुस्लिम मतदारांचा देखील समावेश असल्याने प्रभाग क्रमांक 4 मधील हिंदू मतदारांचा समावेश 5 मध्ये करण्यात यावा अशी मागणी या प्रभागातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान हा समावेश न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील या प्रभागातील नागरिकांनी दिला. सगळ्यांना माहिती 5 मिनिटं गाडी हल्ली का तिथे काय प्रकार घडतो ते माहिती. परवाच्या दिवशी पण सगळं ते प्रकार वेगळाच घडलेला आहे. तर तो प्रकार इथं चालू होऊन जाईल. यांचं प्राबल्य वाढलं तर आम्हाला तो त्रास सहन करावा लागेल. दुकानाजवळ आम्ही जीव मुठीत धरून असतो, घराजवळ जीव मुठीत धरून राहायचं. कसं राहायचं आम्ही? कारण हे लोक 5 तारखेला जो नगरसेवक ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करतात तिथे त्यांची गोष्टी दाबल्या जातात, काही गोष्टी पुढे येत नाही. इथे तोच प्रकार होणार आहे पुढे भविष्यात. आमचे घर कवडी मोल भावाने विकले जातील पुढे भविष्यात. धुळ्यात जातीयवादाला खूप हे झालेलं, धुळ्याची फाळणी झालेली एक प्रकारे माहिती साहेब. असं म्हणतोय आतापर्यंत जेवढे पण वाढलं पडलेले सगळं छोटा वाढत 4 नंबर वाढलाय. आणि राहिलं एकनाथजी मंदिर महाराष्ट्राचा 5 शक्तीपीठ आहे. आम्ही इथं जाऊ द्या पण मंदिर हे बोलले बघा. आणि बापू दादा जे बोलले की तो जो क्रॉस आहे 4 नंबरला, तो क्रॉस का बघ, तो क्रॉस पाहिजे नाही ना. तर ते एक रोज मंदिर आहे, एक रोज पाणी मागत फंक्शन भूमी तिथे एक गड्डी जाते बापू भंडारी गाडी. ती गड्डी सरळ डायरेक्ट मेन रोड जाते लोकप्रिय म्हणून कन्या हायस्कूल तिथं. तर आम्हाला तिथून इकडं 5 नंबर वाढत टाका. कारण कसं माहिती का, आमचे सर्व जे माता भगिनी यांची इच्छा आहे ते 5 नंबर वाढत जायला पाहिजे त्यांनी. कारण की आम्ही जे झाले ते भरपूर मोठे त्यांनी भोगलेले. कारण की इथून 15 ते 20 वर्ष पहिले त्यांचा नगरसेवकाचा सेम असाच वाढ होता. बस काहीच फरक नाही. त्याच्यात तुम्ही काहीतरी करा ही आमची नंबर विनंती. तोडल्या गेलेलं आहे बघा. 4च्या कोपऱ्यावर जो दिलेला आहे क्रॉस, आता 2 मध्ये गेलेला आहे ना. आता तुम्ही 4 मध्ये घेतला तर इकडनं आमचा भाग इकडे 5 मध्ये येऊ शकतो. कुठला भाग? एकदा मंदिर पर्यंत हा म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. इतक्या लोकांचा भावना तरी आता 21,800 आमच्याकडून गेलं होतं प्रपोजल, पण तिथे त्या आमच्या प्रेझेंटेशनमध्ये इलेक्शन कमिशनने काही गोष्टी बघायला सांगितलं आम्हाला आणि त्याचा अंतर्भाव करून केलेली गोष्ट आहे. याच्यामध्ये 4चं पॉप्युलेशन किती, मला वाटतं कितीनी कमी झालं, 100नी कमी झालं. तर त्याला रिलॅक्सेशन दिलं. आम्ही देतो म्हणाले तुम्हाला रिलॅक्सेशन. आणि हे करताना मागच्या वेळी जी प्रभाग रचना केली होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 2018मध्ये आपली हद्दवाढ झाली. आपल्या याच्यामध्ये ती गावं ॲड झाली आणि मग आपल्या जानेवारीत झालं आणि आपलं लगेचच इलेक्शन झालं. त्या इलेक्शनच्या वेळीला हे जे हिरव्या रंगाच्या रेषा दिसत आहेत ह्या ज्या प्रगणक गटाच्या रेषा आहेत त्या आणि म्हणजे त्या जनगणनेच्या 2011च्या ते जे इन्युमरेशन ब्लॉक आहेत. आणि आपल्याला एक अशी इलेक्शन कमिशनची हे आहे की कुठल्याही हालतीमध्ये ते जे इन्युमरेशन ब्लॉक आहेत, प्रगणक गट आहेत ते तोडायचे नाही असे आदेश आहेत. आणि मागची जेव्हा आपण प्रभाग रचना केली होती तेव्हा हे ईबी या हद्दवाढ झालेल्या भागाच्या 11ही गावाचे ईबी आपल्याकडे अवेलेबल नव्हते. तेव्हा जागेवर ज्या काही रस्ते अवेलेबल आहे, बाकीचं जे काय अवेलेबल आहे त्याचा आधार घेऊन मागची प्रभाग रचना केली होती. आपल्याला आठवत असेल की मोराणे आणि महिंदळे ही 2 गावं नदी क्रॉस करून आपण जोडून एक प्रभाग केला होता मागच्या प्रभाग रचनेच्या वेळी.
मागच्या प्रभाग रचनेच्या वेळी आपण मध्येच गावामध्ये 3-3चे प्रभाग आले होते. यावर्षी आपल्याला इलेक्शन कमिशनचे आदेश आहेत की 3-3चे किंवा 5चा प्रभाग जो आहे तो खाली असेल. तर ते 3चे प्रभाग आपला 18 आणि 19 नंबरचा प्रभाग खाली. आपल्याला तेवढ्या त्या भागापुरतं बघताना आपल्याला सगळ्या पूर्ण शहराचा असंच विचार करून ते करावं लागलेलं आहे. आता तुम्ही जे सांगितलेलं आहे की मोस्ट पॉप्युलर डिमांड आहे जी ही इकडं जोडायची, ते वरचं काय करायचं, याच्यावर काय करता येईल याच्या बाबतीत आता तुम्ही रिप्रेझेंटेशन साहेबांकडे दिलेलं आहे. निर्णय घेणार साहेब त्याच्यामध्ये, तर ते तुमच्या सगळ्यांचा विचार करून त्याच्यावर निर्णय घेतील. प्रभाग 4 मधल्या लोकांना 5 नंबरमध्ये आणण्यासाठी 360 हरकती आज आम्ही प्रभागातल्या सगळ्या नागरिकांनी येऊन बोलवलेल्या आहेत. त्या हरकतीवर आज सुनावणी आहे. आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला समजा, एक विशिष्ट प्रकारच्या धर्माच्या लोकांमध्ये 18,000 लोक ते आणि 3,000 हिंदू आहेत. आणि आई कुलस्वामिनी, आई एकविरा देवी माता खांदेची कुलस्वामिनी. आणि हा एवढ्याशा प्रभागमध्ये हिंदू माणूस तिथे निघून येईल का? चारी त्या समाजाचे लोक निघून येतील. आणि आई एकविरा देवी परिसरामध्ये या भागामध्ये बघणारा तिथं हिंदू माणूस कोणीतरी पाहिजे. म्हणून आमची सर्व लोकांची अशी इच्छा आहे की आमचा हा भाग जो आहे तो 5 नंबरमध्ये टाकण्यात यावा. की वर्षभरमधून 2 वेळेस आई कुलस्वामिनीची यात्रा असते. सरकारला आमची कळकळीची विनंती आहे, नाही तर आम्ही सर्व लोक भागातले बहिष्कार टाकणार आहे. आम्ही मतदानाला जाणार नाही असे सर्व लोकांचं ठरलेलं आहे. तुम्ही आमच्या हरकतीची दखल अत्यंत जरुरी आहे, तुम्हाला घ्यावाच लागेल. कारण की याच्यात हे शक्य नाही आहे. तुम्ही बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.